नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना. माझ्या ऑल इन वन अर्चना या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करते. आज मी बनवणार आहे कोबी मंचुरियन. त्यासाठी मी कोबी किसणीची जी मोठी साईड असते त्या बाजूने किसून घेतलेला आहे. तुम्ही बारीक कट करूनही घेऊ शकता. त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्यानंतर लाल मिरची पावडर 1 चमचा, काश्मीरी मिरची पावडर 1 चमचा टाकून घेत आहे. आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. थोडासा ऑरेंज कलरचा फूड कलर घेतलेला आहे. तो पूर्णपणे ऑप्शनल आहे. आपल्या घरीच खायला बनवत असेल तर नाही टाकलं तरी चालेल. आता 1 वाटी मैदा आणि 1 वाटी कॉर्नफ्लॉवर टाकून घेतलेलं आहे. थोडीशी मिरेपूड टाकून घेत आहे. त्याचं सर्व प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता यामध्ये थोडासा सोया सॉस टाकून घेत आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही चिली सॉसही टाकू शकता. मला जास्त तिखट नाही बनवायचे त्यामुळे मी टाकत नाही. आता हे सर्व मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं. ह्याच्यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही, कारण कोबीमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे पाणी न टाकता छान मिक्स करून घ्यायचं आहे. वाटल्यास आपण नंतर कॉर्नफ्लॉवर आणि मैदा घालू शकतो जर आपल्याला गरज वाटत असेल तर. जेवढा मैदा टाकणार तेवढंच कॉर्नफ्लॉवर पण टाकायचं. मला थोडी गरज वाटत आहे त्यामुळे मी 1 चमचा टाकून घेत आहे. जेवढं प्रमाण म्हणजे जेवढं तुम्ही 2 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकलं तर 2 चमचेच मैदा टाकायचा आहे. दोन्हीचं प्रमाण सेमच ठेवायचं आहे. हे पाहता छान मिक्स करून झालं आहे. आता माझं तुम्ही पाहू शकता याचे कसे बॉल तयार होत आहेत. आता एक कढई गॅसवर गरम करायला ठेवली आहे. त्यामध्ये तेल टाकून घेतलं आहे. तेल छान गरम झालं की मी आता आपण कांदा भाजी वगैरे कसं सोडतात त्याप्रमाणे डायरेक्ट तेलात सोडून घेत आहे. तुम्हाला हवं असल्यास सर्व तुम्ही एकसारखे गोल आधी बनवून घेऊ शकता आणि नंतर तळू शकता. मी डायरेक्टच तेलात सोडून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता खूप छान असे घरच्या घरी कोबी मंचुरियन तयार होतात. त्यामुळे बाहेरचे आणायची किंवा खाण्याची गरज पडणार नाही. तुम्ही जर असे कोबी मंचुरियन घरच्या घरी बनवले तर खूप छान टेस्टी असे तयार होतात. आणि घरच्या घरी आपण केलं, मुलांनी खाल्लं, याचं वेगळंच समाधान आपल्याला मिळतं. त्यामुळं मी तसं घरीच बनवून देण्याचा प्रयत्न करत असते. तर तुम्हीही नक्की करा. तुमच्याही मुलांना खूप आवडतील. हे पहा खूप आता आपण छान असे फ्राय करून घेणार आहोत. मिडियम टू हाय फ्लेम ठेवायची गॅसची आणि छान असे हे कोबी मंचुरियन तळून घ्यायचे. हे पहा तुम्ही पाहू शकता मी कसे त्याला अल्टीपाल्टी करून दोन्ही साईडने तळून घेत आहे. इथे आपली ही बॅच तळून झालेली आहे. ते माझे सर्व कोबी मंचुरियन करून तयार झाले आहेत. तुम्ही पाहू शकता किती छान दिसत आहेत. तुम्ही सॉसबरोबर शेजवान कशाबरोबरही खाऊ शकता आपल्या आवडीप्रमाणेच. लहान मुलं तिखट खात नसतील तर त्यांना सॉस द्यायचा, टोमॅटो सॉस. आणि मोठी मुलं खात असतील तर त्यांना द्यायची शेजवान चटणी. खूप छान मुली आनंदाने खातात. तर नक्की करून बघा घरच्या घरी असे कोबी मंचुरियन. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.